वैभव धूम बॉलिंग ट्रॅकवर. चला लगेच मॅचला सुरुवात करायची आहे प्लीज. टॉस जिंकल्याने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय गजानन स्मृती सावंतपाडा या टीमने. न्यू स्टार कामन टीम प्रथम बॅटिंग करताना. पहिला बॉल, पहिलाच बॉल अतिशय चांगला थोडासा इनकट ठेवला होता. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. प्लॅन मिस. बॉलिंग मध्ये सुरुवात अतिशय चांगली करताना दिसतोय वैभव धूम. स्लिप मध्ये एक फिल्डर दिसतोय. शॉट थर्डमॅन आहे, एक शॉट फाईन लेग आहे. एक पॉइंटला फिल्डर जवळ. हवेत बॉल, कॅचची शक्यता. फिल्डर लॉंग ऑफचा येतोय. चांगला कॅच. विकेट जाईल, फलंदाज होईल बाद. बघितलं आपण ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, मात्र हा फटका फसला अमान शेख याचा. मागील 2 मॅच मध्ये अमानने चांगली बॅटिंग केली, मात्र ह्या मॅच मध्ये शून्यावर बाद होतोय. आणि असं कुठेतरी मला वाटते की जो आजच्या दिवसामध्ये ओपनिंगचा फलंदाज स्ट्राईकवर राहतो तो शून्यावरच बाद होतोय. याच्या अगोदर 2 वेळा स्ट्राईक घेतली होती, ती अकबरनी शून्यावर बाद झाला. आणि यावेळी स्ट्राईक अमानकडे दिली आणि अमान या वेळेला आपण बघितलं तर शून्यावर बाद झालेला आहे. कुठेतरी हाच प्रॉब्लेम असावा, त्यामुळे अकबरने हुशारी केली आणि तो नॉन स्ट्राईक एंडला राहिला. नवीन बॅटर जातोय जॅक खलीसोफ कामन. राहिल अन्सारी. चला आपल्याला वेल कमी आहे, कारण जुचंद परिसरामध्ये सुद्धा न्यू स्टार कामन टीम 94 कामन टीमला खेळण्यासाठी जायचं आहे. दुसऱ्याच बॉलवर विकेट. रस्ता खराब आहे. हो हो, ह्या वेळेला डाऊन डी लेग बॉल, व्हाईटचा इशारा. स्वप्नील पाटील अंपायर आहेत. बॉलर सेंटकडे एक अतिरिक्त रन मिळेल आणि अतिरिक्त रनने खातं खोललं जाते ते न्यू स्टार कामन टीमचं. पुन्हा एकदा ओ पुलचा फटका, पॉवरफुल शॉट. गुल केले बॉलला डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकारासाठी. राहिल अन्सारीने ठोकलाय हा षटकार आणि या षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 7 रन. 7 लॉस ऑफ 1 विकेट. अकून टप्प्याचा हा बॉल भरपूर वेळ मिळाला होता आणि अशा प्रकारचे बॉल कधीही सोडत नसतोय राहिल अन्सारी. ह्या बॉलवर नक्कीच एक उत्तुंग षटका ठोकतो आणि तोच षटकार राहिलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराने आपलं खातं ओपन केलंय राहिलने. गतीमध्ये मिश्रण केलंय आणि अगदी ब्लॉक खोलमध्ये हा बॉल टाकला होता. खोदून काढला जातो. या बॉलला 2चा कॉल होईल का नाही, फक्त एकवरच समाधान, कारण दोन्ही जे बॅटर आहेत रन इन बिटवीन द विकेट पेक्षा मोठी फटके मारण्यामध्ये अतिशय माहिर म्हटले जातात या दोन्ही फलंदाजांना. आजच्या दिवसामध्ये जर बघितलं तर अकबर शेखने अद्यापही खातं खोललेलं नाहीये. आता संधी आहे या सेमीफायनल मॅच मध्ये अकबरला आपलं खातं खोलण्यासाठी. वैभव धूम पुलचा फटका आहे आणि जातोय व्हाईट इज टीप विकेटच्या दिशेने. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न करतात आणि आजच्या दिवसामध्ये या पहिल्या 2 धावा ज्या अकबरच्या नावावर आलेल्या आहेत. 2 रननी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 10 रन्स. वैभव धूम पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. अकबरसाठी पुलचा फटका आहे, चांगला फटका आहे. 1 बाउन्स जाईल मिड विकेटच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार आणि 4ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो 14 वर. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर न्यू स्टार कामन 14 वर 1 विकेट.
योगेश बरप येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आलेल्या आहेत. फुलटॉस बॉल आणि त्या बॉलचा पुरेपूर समाचार घेतलाय. सरळ पाठवले वाईडिश डीप विकेटच्या बाहेर. राहिल अन्सारीच्या बॅटमधून येणारा या मॅच मधला दुसरा षटकार. 6 रननी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो 20 वर. अगदी अटॅकिंग अल्ट्रा अग्रेशन मूड मध्ये बॅटिंग करताना दिसतोय राहिल अन्सारी. जबरदस्त बॅटिंग. बॅकफुटला गेला, कट शॉट, चांगला फटका आहे पॉइंटच्या दिशेने. फिल्डर बॉल मध्ये धावतोय, अडवला जाईल बॉलला, थ्रो होईल त्याच्या अगोदर 2 रन पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न आहे आणि 3 रन्स कंप्लीट केलेले आहेत. तेजेश गवारे भरपूर फ्लंबिंग करताना दिसतो आपल्याला. 23 धावा धबल कावर लागतात एक गडीच्या मोबदल्यात. 3 षटकाचा हा सामना आहे आणि त्यामुळे 3 षटकाच्या सामन्यामध्ये अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतात दोन्ही सुद्धा फलंदाज. एका बाजूने अकबर आणि दुसऱ्या बाजूने राहिल अन्सारी. योगेश परब पुन्हा आपले बॉलिंग ट्रॅकवर. ओ स्लॉक स्वीप अंदाज आणि बॉलला सरळ पाठवलं डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. जबरदस्त शॉट, कमालीचा हा फटका फलंदाज अकबर शेखच्या बॅट मधून येतोय आणि या षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचतंय स्कोरबोर्डवर 29 रन्स. चांगली फटकेबाजी. आजच्या दिवसामधला अकबरच्या बॅटमधून येणारा हा पहिला षटकार आहे आणि कुठेतरी अकबरने नॉन स्टॅकेंडला उभा राहिला ओपनिंगला, त्याचा फायदा मिळाला. याच्या अगोदर स्ट्राईकलाच राहिला होता. पहिल्या 2 मॅचमध्ये शून्यावर बाद झाला होता. पहिल्या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर प्लॅटिनम डकवर, दुसऱ्या मॅचवर सिल्वर डकवर आणि या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करताना दिसतोय अकबर शेख. योगेश पुन्हा एकदा, पुन्हा उडवल्या बॉलला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॉल खाली, फिल्डर आहे. ओ कॅच सुटला जातोय आणि बॉल सरळ निघून जाईल बाउंडच्या बाहेर. 1 टप्प्याने 4 रनसाठी चौकार. स्कोर जाऊन पोहोचतोय 33 वर. 33, लॉस ऑफ 1 विकेट. योगेश परब 4 बॉल मध्ये तब्बल 19 रन्स खर्च केलेले आहेत, ज्यामध्ये 2 षटकार, 1 चौकार, 1 तिहेरी रन. 2 बॉल शेष. पुन्हा चांगला फटका आहे, गॅप मध्ये आहे का नाही, फिल्डरला शोधलाय. कावकानीच्या दिशेने चांगला कॅच, विकेट जाईल. फलंदाज अकबर शेख इज आउट. दुसऱ्याकडे पाहत होतोय न्यू स्टार कामन टीमचा. वैभव दळवे समोर फ्रेम मध्ये आला होता. अतिशय चांगला कॅच, रनिंग कॅच घेतला आणि विकेट मिळवली आणि हा दुसरा फलंदाज बाद. अकबर तंबू मध्ये परतेल. अकबरच्या जागी नवीन फलंदाज साद शेख जाताना दिसतो आपल्याला. धावसंख्या आहे धावबलकावर 33 रन आणि 33 वर हा दुसरा विकेट. अंतिम 1 बॉल शेष. कुठेतरी कमबॅक करताना दिसतो योगेश परब. पहिल्या 4 बॉल मध्ये तब्बल 19 रन्स खर्च केल्या होत्या योगेशने, मात्र 5व्या बॉलवर विकेट मिळते योगेश याला. अंतिम बॉल शेष. स्विचचा फटका आहे बॅकवर्ड ऑफ द पॉइंटच्या दिशेने. फिल्डर बॉल मध्ये धावतो मात्र अडवू शकणार नाही. बॉल निघून जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक जबरदस्त सुरुवात करू शकतो आपण न्यू स्टार कामन टीमची. 37 रन्स 2 गडीच्या मोबदल्यात.
मयूर बाबर येतोय बॉलिंग ट्रॅकवर अंतिम षटक घेऊन. स्ट्राईक एंडला आहे राहिल. पहिलाच बॉल अप्रतिम चांगला बॉल टाकतोय, गती चांगली आहे. थोडासा बॉल खाली राहिला. पहिल्या 2 बॉलरनी थोडासा खर्च जास्त केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या, मागच्या ओव्हरमध्ये तब्बल आल्या 23. पहिले 2 बॉलर थोडस महागडे पडलेत. अंतिम षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा मयूर बाबर. फुलटॉस बॉल होता मात्र चुकतो फलंदाज. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर. पंच या ठिकाणी चेक करतात की जास्त बाहेर हा बॉल आहे की नाहीये. नो साठी की वाईट साठी चेक आहे. वाईट साठी. फेर डिलिव्हरी. फुलटॉस बॉल जरूर होता मात्र लाईनच्या थोडसा आतमध्ये पडतो हा बॉल, त्यामुळे फेर डिलिव्हरी. लगातार 2 बॉल डॉट. 4 बॉल शेष. धावसंख्या आहे धावफलकावर 37 रन्स. हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता. समोर फिल्डर येतोय. बॉल खाली. कॅच सुटला जातोय मिड विकेटच्या फिल्डरच्या हातामधून. 2 रन्स सुद्धा कंप्लीट. जीवनदान मिळते राहिल अन्सारीला. 2 रननी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो 39 वर. बॉल शेष आहे ती 3. कदाचित 3 बॉलवर 2 जर मोठी फटके लागले तर हा कॅच सोडणं थोडंसं महागात पडू शकेल. अगोदरच स्कोर थोडासा डेंजर झोन मध्ये गेलेला आहे पहिल्या इनिंग मधला. मयूर बाबर पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. रनअप मध्ये थोडासा मिस्टेक होते. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जाताना दिसतोय मयूर. ओव्हर द विकेटने चांगला फटका आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉलला पाठवलाय. 6 रनसाठी षटकार. डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगच्या बाहेर एक चांगला फटका. ताकदवर शॉट. राहिल अन्सारी जॅकलिस ऑफ कामन च्या बॅट मध्ये येतोय हा दणदणीत षटकार. आणि या षटकाराने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 45 वर. मी म्हटलं की हा कॅच सोडणं थोडंसं महागात पडू शकेल आणि तेच घडलंय. हा कॅच महागात पडलाय. जीवनदान दिलं. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल बॉलर मयूर बाबर. 2 बॉल शेष अंतिम या इनिंग मधले. ओव्हर द विकेट. ब्लॉकर मध्ये बॉल. पुन्हा एकदा रन घेण्याचा प्रयत्न नाहीये. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे ती राहिलने. अंतिम 1 बॉल शेष. धावसंख्या आहे 45 रन्स. एखादा मोठा फटका लागला तर 50 अप होईल. आय थिंक मॅच बॉल येतोय. शेवटचा बॉल शेष आणि शेवटचा बॉल घेऊन जाईल मयूर बाबर. स्ट्राईक एंडला आहे राहिल. चांगला फटका. मिनी हेलिकॉप्टर. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून हा बॉल स्ट्रेट डाऊन ग्राउंड केला होता. सरळ पसार होतोय चौकारासाठी. 4 रन आणि या 4 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 49 रनचा टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी गजानन स्फूर्ती सावंतपाडा या टीमला.
चला ओपनिंग जोडी लगेच मैदानामध्ये पाठवायची आहे. 50 टार्गेट 3 षटकाच्या मॅच मध्ये एक मोठं टार्गेट आहे. सुरुवात चांगली करावी लागेल, अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. अतुल ठाकरे याला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण अतुल ठाकरे ज्याला ॲडव्हान्टेज थोडंसं आहे, थोडीशी इंजरी आहे त्याला, त्यामुळे तो बॉलिंग करताना दिसला नाही. तर अतुल ठाकरे एक लेग कटर जबरदस्त बॉलर म्हटला जातो, लेफ्ट आर्मर आहे. वैभव धूम अँड अतुल ठाकरे ही जोडी मैदानामध्ये उतरताना आपल्याला दिसते. 50चं टार्गेट एक मोठं टार्गेट आहे. सुरुवात इनिशियल ओव्हरमध्ये चांगली सुरुवात मिळायला पाहिजे. पहिल्या ओव्हरमध्ये जर चांगली सुरुवात मिळून दिली तर नक्कीच मॅच विजयाच्या दिशेने नेऊ शकतील हे दोन्ही फलंदाज. बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉलर दिसतो आपल्याला राहिल अन्सारी. फिल्डिंग आपण पाहिली, डीप स्कोअर लेग, डीप मिड विकेट, एक काऊ कॉर्नर, एक लॉंग ऑन, ऑफ साइडला एक लॉंग ऑफ दिसतोय. त्याच्यानंतर एक स्वीपर कव्हर सुद्धा आहे. पॉइंटला एक फिल्डर दिसतोय. त्यानंतर एक शॉर्ट थर्डमॅन आहे. जवळ फिल्डर जर ऑन साइडला पाहिला तर एक शॉर्ट फाइंड एक दिसतो आपल्याला. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर जबरदस्त प्रहार लॉंग ऑनच्या दिशेने बॉलला पाठवलाय. अतुल ठाकरेने सरळ 4 रनसाठी षटकार. टिट फॉर टॅट जशास तसे उत्तर दिलंय अतुल ठाकरेने न्यू स्टार कामन टीम समोर. पहिलाच बॉल आपण बघितला, थोडासा ऑप्शनच्या बाहेर टाकला होता, ऑन द राईट्स. चांगला फटका अतुल ठाकरेच्या बॅट मध्ये येतोय, सरळ षटकार. आणि आपले इरादे जे आहेत ते स्पष्ट केलेले आहेत अतुल ठाकरेने. षटकारने खातं खोललं जात आहे. हुकचा फटका आहे आणि हा बॉल सुद्धा जाईल 4 रनसाठी चौकार. अगदी चांगला फटका लॉंग लेगच्या दिशेने हा बॉलला पाठवलाय चौकारासाठी. पहिल्या 2 बॉलवर 10 रन. सुरुवात दमदार झालेली आहे ती गजानन स्मृती सावंतपाडा या टीमची. खरोखरच अप्रतिम सुरुवात. अतुल ठाकरे एक आक्रमक फलंदाज म्हटला जातोय, पॉवर हिटर बॅटर म्हटला जातोय अतुल ठाकरे याला. फुल लेनचा बॉल होता, ह्या वेळेला एक बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न चुकतोय. चांगली फिल्डिंग हकीम खान याची शॉट फायनलच्या दिशेने. कुठल्या प्रकारचा रन नाही या बॉलवर. हा जातो डॉट बॉल. चांगला कमबॅक करताना दिसतोय राहिल अन्सारी. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर बॉल, वाईटचा इशारा. एक अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्या जाईल धावफलकावर 11 रन्स. .75 जवळजवळ 17च्या आसपास धावगती राखायची आहे. पुन्हा एकदा आपण बघितला चांगला बॉल, लेंथ बॉल होता आणि हा येतो डॉट बॉल. वैभव धूम जातोय, काहीचा कानमंत्र दिला जातोय, त्याचा फायदा मिळेल का बघायचा आहे. कमबॅक अतिशय चांगला. पहिल्या 2 बॉल मध्ये 10 रन्स आले होते. त्यानंतर लगातार 2 बॉल डॉट टाकलेले आहेत अतुल ठाकरेला. पुन्हा चांगला फटका आहे, उडवल्या बॉलला, कॅप मध्ये सुद्धा आहे. हा बॉल अडला जातोय. 1 रन कंप्लीट आहे. दुसऱ्याचा कॉल आणि फक्त 1च रनवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. थोडीशी आउटफील्ड खराब असल्या कारणाने नंतर हा फटका चौकारासाठी जरूर गेला असता. 1च रन मिळते. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो. स्कोर बोर्डवर 12 रन्स. अंतिम 1 बॉल शेष. मोठा फटका येणं फार गरजेची गोष्ट आहे. तर जो आवश्यक रन रेट आहे तो आवश्यक रन रेट राखला जाईल. शेवटचा बॉल स्ट्राइक एंडला आहे वैभव धूम. हो, यावेळेला बघितलं पण एज लागली होती आणि त्यामुळेच वाईट दिला नाहीये. बाउन्स जरूर होता. ओव्हरची होते समाप्ती आणि अशा प्रकारे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 12 रन्स. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 आले होते. त्यानंतर जबरदस्त कमबॅक केलंय राहिल अन्सारीने. 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा दिल्या. ही चांगली गोलंदाजीची निशाणी आहे.
पहिल्या 2 बॉलवर जरूर धावा गेल्या, मात्र त्यानंतर मात्र कमबॅक चांगलं होतं ते राहिल अन्सारीचं. 7 येतोय बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट हँडर बॅटर अतुल ठाकरे समोर गोलंदाजी करताना दिसेल पहिल्या बॉल पासून. डीप स्कोअर लेग आहे, त्यानंतर मिड विकेट आहे, एक काऊ कॉर्नर, त्यानंतर एक लॉंग ऑन. 4 फिल्डर ऑन साइडला डीप मध्ये, एक फिल्डर शॉर्ट फाईन लेग ऑन साइडला 5 आणि ऑफ साइडला 4. ही फिल्डिंगची विवरेचना. धावसंख्या आहे 12 आणि आणखीन 39 रनची आवश्यकता असेल. 38 अंकी आवश्यकता. शेख बॉलिंग ट्रॅकवर. हो, पहिलाच बॉल आपण बघितलं जातोय विकेट किपरच्या मागे. वाईटचा सुद्धा इशारा. +1. 2 धाबा म्हणजेच धावसंख्या पाहिली आपण तर 14, आणखीन 36ची आवश्यकता आहे. म्हणजेच 18च्या सरासरीने आवश्यक रनरेट जर पाहिला तर 18चा. बरेच प्रेक्षक मैदानाच्या बाहेर आपण बघतोय या मॅचचा आनंद घेताना दिसतात. सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. चांगला फटका आहे, बॉलला सरळ पाठवलाय बाउंडच्या बाहेर. फॉरवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने सरळ सारंचडी षटकार. अप्रतिम शॉट अतुल ठाकरेच्या बॅटमधून. कमालीची बॅटिंग. हा दुसरा षटकार होता अतुलच्या बॅटमधून येणारा. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 20 रन. नक्कीच हा सामना एक हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल असं वाटू लागलेला आहे. मोठं टार्गेट आहे, ते टार्गेटचा पाठलाग करत असताना सुरुवात सुद्धा चांगली झाली ती गजानन स्फूर्ती सावंतपाडा या टीमची. पुन्हा एकदा 7 फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा चांगली ट्रीटमेंट आहे. फिल्डर त्या ठिकाणी थोडासा मिस होतोय. 1 बाउंड चांगली फिल्डिंग थ्रो होईल, मात्र त्या अगोदर 2 रन्स पूर्ण करतात दोन्ही बॅटर. 2 रननी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 22. 22 ऑन द बोर्ड. अतुल ठाकरे जबरदस्त बॅटिंग. जोपर्यंत अतुल ठाकरे राहील अशा पल्लवीत असतील सावंतपाडा टीमच्या. डाऊन डिलेग हा बॉल. आणखीन बॉल मागे जाईल का? डिक्लेअर नाहीये. बॉल लागला नाहीये. बॉल तिकडे लागला असता तर डिक्लेअर असता, मात्र वाईटचा इशारा पंचांचा आहे. फक्त एकच वाईटची रन. 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतोय 23 वर. 23 विदाउट लॉस. एक जमेची बाजू की कुठला गडी बाद झाले नाहीये. पुन्हा एकदा उडवले बॉलला. चांगला फटका लॉंग ऑफला, मात्र फिल्डर तैनात. जॅक कॅलिसॉफ कामन. राहिल अन्सारी चांगला कॅच घेतोय आणि ज्या विकेटची आवश्यकता होती कामन टीमला तीच विकेट मिळते. फलंदाज अतुल ठाकरे इज आउट. धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 23 रन आणि 23 वर हा पहिला गडी बाद होतोय गजानन स्फूर्ती सावंतपाडा या टीमचा. नवीन बॅटर येतोय योगेश बरप येतोय. नवीन बॅटर बॅटिंग साठी क्रमांक 3 वर. टॉप ऑर्डर बॅटिंग लाईनअप सुद्धा अतिशय चांगली आहे गजानन स्फूर्ती सावंतपाडा टीम मध्ये. हो, चांगला बॉल टाकलाय या वेळेला. रनआउटची अपील, मात्र कंप्लीट सिंगल कंप्लीट केले आहे. 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो 24 वर. 24.
7 पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर ज्यावेळेस वैभव धूम स्ट्राइक एंडवर. ओ वैभव धूमने पहिल्याच बॉलवर दिलाय तडाखा. सरळ बॉल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 6 रनसाठी षटकार. जबरदस्त हिट. 6 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 30 रन. आणखीन 20 रनची आवश्यकता असेल. 7 बॉल शेष. मॅच अगदी रोमहर्षक मॅच आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर एखादा मोठा फटका जर आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये इक्वेशन थोडंसं कमी. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. राहिल अन्सारी फ्रेम मध्ये येतोय. ओ हो 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 हा बॉल सुद्धा जाईल. 4 रन. ओव्हरची होते समाप्ती. मिस फिल्डिंग, खराब फिल्डिंग राहिल अन्सारीची. शेवटच्या 2 बॉलवर 10 रन्स येतात आणि धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 34. अंतिम 6 बॉल 16ची आवश्यकता. मॅच बनलेली आहे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने सावंतवाडा, दुसऱ्या बाजूने न्यू स्टार. या दोन टीम मध्ये ही मॅच 3 षटकाचा हा सेमीफायनल सामना. आणि या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर 50चं टार्गेट दिलं होतं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल धावा झालेल्या आहेत त्या 17च्या सरासरीने 34. आणि अंतिम ओव्हरमध्ये 16ची आवश्यकता. म्हणजे जे रिक्वायरमेंटनी बॅटिंग करायला पाहिजे त्या रिक्वायरमेंटनी बॅटिंग केलेली आहे गजानन स्मृती सावंतवाडा या टीमने. अमान शेख येतोय बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राइक एंडला आहे फलंदाज योगेश बरफ. 6 बॉल 6 मध्ये 16ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पहिला बॉल घेऊन जातोय अमान शेख. गती थोडीशी कमी ठेवली. यश लागली आहे विकेट किपरच्या हातामध्ये. हा सोपा कॅच. कॉट बेंचवर विकेट जाईल. योगेश बरफ इज आउट. 5 बॉल 16ची आवश्यकता. सर नवीन बॅटर लगेच यायचा आहे. राज खाटाल नवीन बॅटर येताना दिसतोय. ड्रॉप सीनचा हिरो आहे. बघितला केपीएल मध्ये अंतिम क्षणामध्ये आला होता. अतिशय जबरदस्त बॅटिंग केली होती आणि टीम 94 कॉमन टीमला विजयी मिळून दिला होता तो राज खाटालने. तोच राज खाटाल ह्या वेळेस सुद्धा आपण बघितलं तर आपल्या गावाच्या टीमसाठी नक्कीच त्या प्रकारची बॅटिंग करेल का. 5 बॉल शेष 16 रनची आवश्यकता फायनल मध्ये जाण्यासाठी. अमान शेख पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. फटका तर चांगला आहे मात्र समोर फिल्डर येतोय. राहिल अन्सारी चांगला कॅच डीप मिड विकेटला. विकेट जाईल. फलंदाज राज खाटाल इज आउट. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळतात त्या गोलंदाज अमान शेखला. इज ऑन हॅट्रिक. विकेटच्या हॅट्रिक वर येतोय गोलंदाज अमान शेख. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंग साठी येईल. अतुल ठाकरे बाद झाल्यानंतर मात्र स्ट्राइक वैभवकडे द्यायला पाहिजे होती. ती स्ट्राइक वैभवकडे दिलेली नाहीये. मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये लगातार 2 बॉल मध्ये 2 विकेट आलेले आहेत. विकेटच्या हॅट्रिक वर येतो अमान. नवीन बॅटर यावेळेस येतो बॅटिंग साठी अभिषेक केणे. 4 बॉल शेष. 4 बॉल मध्ये 16ची आवश्यकता. प्रत्येक बॉलवर एक चौका ठोकावा लागेल ही मॅच जिंकण्यासाठी फायनल मध्ये जाण्यासाठी. अमान शेख हॅट्रिक बॉल घेऊन जाईल. ह्या वेळेला हॅट्रिक मात्र ओव्हर हॅट्रिक होऊ शकेल. रनआउटच्या रूपाने ही विकेट आणि फलंदाज होईल बाद. 3 बॉल 3 मध्ये 16ची आवश्यकता. 2 षटकार आणि 1 चौका ठोकावा लागेल ही मॅच जिंकायला फायनल मध्ये जाण्यासाठी.
16ची आवश्यकता. अभिषेक केणे या ठिकाणी आउट होतोय. नवीन बॅटर तेजा येताना दिसतो, तेजस गोवारी, आणि ज्याची वाट आपण बघत होतो तो आलाय. सोळाची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 3 बॉल शेष. ही 2 बॉल अतिशय महत्वाचे दोन्ही टीमसाठी. पुन्हा एकदा अमान आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. वैभव धूमसाठी 3 बॉल मध्ये एकही धाव दिलेली नाहीये अमान शेखने. उडवले बॉलला डीप मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर आहे बॉल खाली. चांगला कॅच. विकेट जाईल, फलंदाज होईल बाद. दोन बॉल शेष. तेजस गोवारी स्ट्राइक एंडवर. अंतिम एक बॉल शेष. चला शेवटचा बॉल फक्त औपचारिकता. जवळजवळ 16ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. विकेट मेडन ओव्हर टाकेल का? वाईट बॉल. DRS. यस, DRS घेतलाय आणि चेक केला जाईल. पंचांचा निर्णय वाईड आहे. फेर डिलिव्हरी. चला फायनल मध्ये पोहोचलेले आहे न्यू स्टार कामन आणि न्यू स्टार कामन वर्सेस यजमान टीम TR नागले. चला दोन्ही टीम कॅप्टन या टॉस साठी. विकेट डबल विकेट मेडन ओव्हर टाकलेली आहे ती अमान शेखने. मॅन ऑफ द मॅच अमान शेख. पुन्हा एकदा बॅक. दोन्ही मॅचचा मॅन ऑफ द मॅच अमान शेख. मॅन ऑफ द मॅच. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अमान शेख. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिल अन्सारी. चला या मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी मी विनंती करतोय माननीय श्री मनोहर पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ही आकर्षक ट्रॉफी, त्यानंतर एक कोल्ड ड्रिंक्स आणि एक कलिंगड दिलं जाईल मॅन ऑफ द मॅच. स्वर्गीय भरत पाटील यांच्या स्मरणार्थ स्वप्नील आणि अंकित पाटील यांच्याकडून स्पॉन्सर कलिंगड, त्यानंतर कुमार नक्ष अँड मितांश पाटील यांच्याकडून स्पॉन्सर्स मॅन ऑफ द मॅच ही आकर्षक ट्रॉफी, त्यानंतर कोल्ड ड्रिंक्स. चला टॉस करा लगेच. टॉस फायनल मॅचचा हा टॉस.